गणपतीसाठी बस सेवा मोफत देण्याला आहे, त्याची नोंदणी चालू आहे आपल्या शाखेमध्ये. काय सांगा? गेल्या 5 वर्षापासून आपण मोफत सेवा देत आहेत. आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, आपले लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि सगळेच पक्षाचे आपले युतीचे सगळे नेत्यांमुळे ही सेवा आपली चालू राहते. आणि लोकांना गणपतीला जाण्यासाठी आज आपण 24 तारखेला संध्याकाळी 9 वाजता इथून कोपरगावातनं सेवा आहे. अशी प्रत्येक कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना त्या त्या शाखेतनं सेवा आहे. जवळजवळ गेल्या वेळा 236 बस होत्या आणि आता पण या बस आहेत. आणि बस असल्यामुळे एका घरातले 2-4 व्यक्ती असतात. इकडनं कोकणात गेल्यानंतर प्रत्येकाला 2-2 हजाराचा तिकीट काढायला लागतो. 2 आणि 2 4,000. मग घरातले 4 माणसं असले तर 8,000 म्हणजे 16,000. 16,000 रुपयात त्यांच्या गावाच्या गणपतीचं सगळं कार्यक्रम होऊन सगळ्यांना जेवण खावण करून ते परत येऊ शकतात. ही आपल्या सरकारची लोकांपुढे भावना आहे. लोकांना वाटतं की गणपतीसाठी मोफत सेवा देतात, पण चाकरमण इकडे तिकडे गावाला कोणीच नसतं. इकडं जाताना सगळ्या वस्तू मखारपासून सगळं डेकोरेशन ते घेऊन जातात. आपण गरिबांना सेवा दिली पाहिजे. आपले सरकार ही लोकांसाठी आणि लोकांना सेवा देणे. आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी धार्मिक स्थळ आता आपले सुसज्ज असे झालेले आहेत. किल्ले आपले सुसज्ज झाले आहेत. आपण भारत देशात राहतो, सगळेजण आपण भारतीय असं समजून आपण काम केलं पाहिजे. मला तर आपल्या सरकारचा अभिमान आहे. अशी सेवा त्यांनी द्यावी. आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब असो, आमदार राजेश मोरे साहेब असो, आमदार रवींद्र चव्हाण साहेब असो, ते चांगली सेवा देतात. अशीच सेवा देत राहून दे.